नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव डाखरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाखरे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते, ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. या चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक दिवसांपासून एक पॉडकास्टची नवीन सिरीज चालू केलेली आहे, जिचं नाव आहे ग्रामगीता अध्ययन. आणि आज आपण 31व्या दिवशी या सिरीजच्या आलेलो आहोत. आणि आज ते आहे देवत्व साधन पंचक. आणि या पंचकातील आपण अध्याय पाहणार आहोत 31वा संत चमत्कार. संत चमत्कार या अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी या अध्यायाचे आदर्श म्हणून श्री संत चैतन्य महाप्रभू यांची प्रतिमा अध्यायाच्या अगदी सुरुवातीला ठेवलेली आहे. आणि त्यासोबतच संपूर्ण अध्यायामध्ये एकूण 108 ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. चला तर मग श्रोते मंडळी, आपण हा अध्याय नीटपणे अभ्यासून बघूया. नमस्कार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता त्यातला एक अध्याय आहे जो आजही मला वाटतं खूप जास्त महत्त्वाचा आहे. अध्याय 31वा संत चमत्कार. आणि या अध्यायाचं म्हणजे मुख्य दुखणं एका प्रश्नाभोवती फिरतं. आपण ज्यांना संत म्हणतो त्यांचं खरं स्वरूप काय, आणि त्यांच्या आयुष्यात चमत्कारांना खरंच काही स्थान आहे का? बरोबर. आणि आपल्यासमोर असलेला हा स्रोत केवळ श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली सीमारेषा दाखवत नाहीये, तर तो त्याही पुढे जातो. तो व्यक्तीला स्वतःच्या जबाबदारीची, स्वतःच्या कर्तव्याची जाणीव करून देतो. म्हणजे हा फक्त एक तात्विक ग्रंथ नाहीये, तर एक कृतिशील मार्गदर्शक आहे. म्हणजे खरा संघर्ष हा जादूतोणाविरुद्ध तर्कवाद असा नाही, तर दिखाऊ चमत्कार विरुद्ध आंतरिक परिवर्तन असा आहे. ग्रंथ आपल्याला हेच दाखवू पाहतोय का? चला तर मग या विचारांच्या सागरात जरा खोलवर जाऊया आणि पाहूया की चमत्कारांवर अवलंबून राहणारी भक्ती आणि संतांनी दाखवलेला स्वप्रयत्नांचा मार्ग यात नेमकं काय दडलं आहे. सुरुवातीला लोकांच्या मनात संतांविषयी एक ठाम प्रतिमा असते. ती म्हणजे संत म्हणजे काहीतरी अलौकिक शक्ती असलेले जे काहीही करू शकतात. ग्रामगीता या धारणेला सुरुवातीला कशी मांडते? ग्रंथ थेट लोकांच्या मनात शिरतो. म्हणजे सुरुवातीलाच लोकांच्या मनातील भावना मांडली आहे. सामान्य माणसाला वाटतं की संत म्हणजे देवाचेच अंश आहेत. त्यांच्यात अफाट, अकल्पनीय असं सामर्थ्य आहे. आणि याला आधार मिळतो पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कथांमधून. हो, त्या कथा तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आहेत. जसं की संत ज्ञानेश्वरांनी निर्जीव भिंत चालवली किंवा चांगदेवांचा अहंकार उतरवला. हो. संत तुकाराम महाराजांनी इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा परत वर आणल्या. या कथांमुळेच त्यांची प्रतिमा अधिकच दैवी होत जाते. अगदी. ग्रामगीता नेमकी हीच गोष्ट पकडते. ओव्यांमध्ये उल्लेख आहे, रेड्याच्या मुखातून वेद वधवले, विषाचे अमृत केले. या कथांमधून लोकांच्या मनात हे पक्क बसतं की संतांची शक्ती ही सामान्यांच्या आकलनापलीकडची आहे. आणि मग यातून एक साहजिक निष्कर्ष निघतो. तो म्हणजे जर एवढे मोठे सामर्थ्यवान संत आहेत, तर मग आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या साधनेला, भक्तीला काय किंमत? ग्रामगीतेच्या एका ओवीत हाच भाव दिसतो, जिथे म्हटलंय की आमुच्या भजनाचे तुंतुने फुकेचे सारे. म्हणजे त्यांच्यासमोर आपलं काहीच नाही. बरोबर. आणि हाच विचार परावलंबित्वाकडे घेऊन जातो. लोकांना वाटू लागतं की जगाचा उद्धार करायचा असेल तर तो केवळ संतांच्या चमत्कारानेच होऊ शकतो. बाकी आपण कितीही प्रयत्न केले, साधनं वापरली, तरी ते सगळं व्यर्थ आहे. आपण फक्त त्यांचे भक्त बनून राहावं, बाकी ते सर्व बघून घेतील. पण हा विचार ऐकायला कितीही सोपा आणि आकर्षक वाटला तरी त्यात एक मोठी तार्किक अडचण आहे, नाही का? हो. जर संतांमध्ये एवढी शक्ती होती आणि आहे, तर मग त्यांनी सगळ्यांनाच का नाही तारलं? ग्रंथ बरोबर याच मुद्द्याला हात घालतो. हो. आणि हा या अध्यायातला पहिला मोठा धक्का आहे असं म्हणायला हरकत नाही. ग्रंथ आपल्याला थांबून एक साधा, सरळ पण अत्यंत भेदक प्रश्न विचारतो. जर संत चमत्काराने सर्वांना तारू शकले असते, तर मग आज जगात कोणी दुःखी, कोणी बंधनात, कोणी अज्ञानी का राहिलं असतं? कारण भूतकाळात तर एकापेक्षा एक महान संत होऊन गेले आहेत. त्यांची सत्ता, त्यांचा प्रभाव तर प्रचंड होता. मग त्यांच्या काळातच सगळ्या जगाचा उद्धार का नाही झाला? हा प्रश्न ऐकून कोणालाही वाटेल की ग्रंथ संतांच्या क्षमतेवर शंका घेत आहे. की त्यांच्यात दया कमी होती का, किंवा त्यांचं सामर्थ्य फक्त कथांमध्येच होतं का? आणि तोच या युक्तिवादातील एक महत्वाचा सापळा आहे. ग्रंथ संतांच्या हेतूवर किंवा दयेवर अजिबात शंका घेत नाही. उलट एका ओवीत तो स्पष्ट करतो की सर्वांचेच भरं व्हावं हीच त्यांची मनापासूनची इच्छा असते. त्यांच्या मनात तर तीळ मात्र भेद नसतो.
मग अडचण कुठे आहे? कुठे? अडचण कृपा करणाऱ्यात नाहीये, तर ती स्वीकारणाऱ्यात आहे. म्हणजे कृपा स्वीकारण्यासाठी सुद्धा काहीतरी पात्रता लागते. नेमका तोच मुद्दा. यासाठी ग्रामगीतेत एक अप्रतिम उदाहरण दिले परिसाचं. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं हे आपण ऐकलंय, पण त्याच परिसाचा स्पर्श जर मातीच्या खापराला झाला तर त्याचं सोनं होईल का? नाही होणार. कारण लोखंडात सोनं होण्याची एक सुप्त क्षमता असते, ती खापरात नसते. वा, म्हणजे संतांची कृपा ही परिसासारखी आहे, पण आपण स्वतः लोखंडासारखं ग्रहणशील असायला हवं, मातीच्या खापरासारखं नाही. अगदी बरोबर. पात्रता स्वतःमध्ये निर्माण करावी लागते. कृपा ही प्रयत्नांशिवाय फुकट मिळत नाही. म्हणूनच एका ओवीत म्हटलं आहे, उद्धार संत न करीती मार्ग सांगती जनाप्रती. ते मार्गदर्शक आहेत, आपले सारथी नाहीत, जे आपल्याऐवजी आपलं आयुष्य जगतील. अच्छा. त्याने सांगितलं सत्य बोला, पण आपण खोटंच बोलत राहिलो तर दोष त्यांचा कसा? त्यांनी सांगितलं दुर्गुण सोडा, पण आपण पापांनी गाडा भरला तर त्यांचा उपदेश फुकटच जाणार नाही का? म्हणजे कृपापात्र होण्यासाठी संत वचन पाळणं आणि स्वतःमध्ये बदल घडवणं ही पूर्वट आहे, हे स्पष्ट झालं. पण तरीही लोकांच्या मनात चमत्कारांचं आकर्षण इतकं का असतं? ग्रंथामध्ये काही अशा चमत्कारांचा उल्लेख आहे जे आजही आपल्याला कुठे ना कुठे ऐकायला मिळतात. हो, आणि हे उल्लेख खूप मनोरंजक आहेत, कारण ते आजच्या काळातही लागू पडतात. जसं की कोणी नालीतील घाण फेकली आणि तिचा अत्तरासारखा सुगंध दरवळला. हो. कोणी मूठ उघडून खडीसाखर किंवा भस्म काढलं, किंवा कोणी आपल्या तथाकथित शक्तीने गावातील सगळी घड्याळं बंद पाडली. हे असे प्रकार आहेत जे पटकन डोळ्यांना दिपवतात आणि लोकांना आकर्षित करतात. आणि यावर ग्रंथाचं मत काय आहे? ग्रंथ याला सरळ नाकारतो का, की हे सगळं खोटं आहे, एक आभास आहे? ग्रंथ याला संता घरचे क्षुद्र खेळ आणि आभास म्हणतो. म्हणजे अगदीच क्षुल्लक किरकोळ गोष्टी, आणि यामागचं गौडबंगाल उघडं करण्यासाठी एक मार्मिक तुलना केली आहे. जसं कोणी काळ्या बाजारात पैसे मिळवून प्रसिद्धीसाठी दान करतो किंवा एकाच्या खिशातून चोरून दुसऱ्याला दान देतो, तसाच हा चमत्कारांचा प्रकार आहे. एका ठिकाणची वस्तू अदृश्य करायची आणि दुसरीकडे प्रकट करायची, यात नवलते काय? ही एक प्रकारची हातचलाकी किंवा सिद्धी असू शकते, पण याचा आणि अध्यात्माचा संबंध नाही. हे कठोर वाटतं, पण कदाचित गरजेचं आहे. पण दुसरी बाजू अशीही आहे की एखाद्या अत्यंत गरजू आणि निराश व्यक्तीला मूठभर खडीसाखर मिळाल्याने क्षणभर का होईना पण आधार वाटतो. त्या क्षुल्लक चमत्काराला लोक श्रद्धा का मानू लागतात? यामागे ही असहाय्यता असू शकते का? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा, आणि म्हणूनच ग्रंथ यावर इतका प्रहार करतो. लोकांची असहाय्यता आणि त्यांची श्रद्धा यांचा गैरफायदा घेणारे भोंदू आणि ढोंगी बाबा याच आकर्षणाचा वापर करतात. ग्रामगीता स्पष्ट इशारा देते की चमत्कारांचं आकर्षण लोकांना अशा लोकांच्या जाळ्यात अडकवतं. अच्छा. यामुळे गावागावातील जीवन भ्रष्ट होतं, कारण लोक प्रयत्नांचा मार्ग सोडून देतात. त्यांना वाटतं की सगळं काही अल्पायासाने चमत्काराने मिळेल, आणि मग अशा ढोंगी बाबांचं फावतं. आणि मग चमत्कार तेथे नमस्कार अशी एक चुकीची प्रथा सुरू होते. हो, आणि मग जे खरे संत आहेत, जे मार्गदर्शनाचं काम करतात, ते बाजूला राहतात, कारण ते असे खेळ करत नाहीत. म्हणूनच ग्रंथगीता एका ओवीत एक सणसणीत विधान करते, वास्तविक संत नवे जादूगार, करावया चमत्कार, हा तोन चालत आहे व्यवहार पोटभऱ्यांचा. ही ओवी तर खूपच थेट आहे. म्हणजे चमत्काराच्या नावाखाली जे चालतं तो केवळ पोट भरण्याचा धंदा आहे. ठीक आहे, म्हणजे हे सगळे वरवरचे चमत्कार म्हणजे एक प्रकारची हातचलाखी आहे, हे स्पष्ट झालं. पण मग लोक संतांकडे एवढ्या श्रद्धेने का पाहतात? त्यांची खरी ताकद, खरा चमत्कार जर हा नाही, तर मग तो नेमका आहे तरी काय? इथेच ग्रंथ चमत्कार या शब्दाची व्याख्याच बदलून टाकतो. तो म्हणतो की तुम्ही चुकीच्या ठिकाणी चमत्कार शोधत आहात. संतांचं खरं कार्य मार्गदर्शन करणं आहे. ते शारीरिक रोगांचे डॉक्टर नाहीत की त्यांनी ताप किंवा इतर आजार बरे करावेत. ते आहेत अज्ञान रोगाचे वैद्य. अज्ञान रोगाचे वैद्य. हो, त्यांचं काम लोकांच्या मनातील अज्ञान, संकुचितपणा, स्वार्थ हे रोग दूर करून त्यांना जीवन विकासाचा मार्ग दाखवणं आहे. म्हणजे संतांचं काम हे बाह्य जगात बदल घडवण्याऐवजी माणसाच्या आतमध्ये बदल घडवणं आहे. वा, ही व्याख्याच खूप वेगळी आहे. मग यानुसार त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठा, सर्वोच्च चमत्कार कोणता ठरेल? सर्वात मोठा चमत्कार आहे परिवर्तन. एका संकुचित विचारांच्या जीवाला, जो फक्त मी आणि माझे या छोट्याशा वर्तुळात अडकलेला आहे,
त्याला विश्वव्यापी बनवणं. विश्वव्यापी? हो, त्याच्या मनातली मीपणाची भिंत पाडून त्याला प्रत्येक जीवात ईश्वर दाखवणं आणि विश्वची माझे घर ही भावना त्याच्यात निर्माण करणं हाच खरा चमत्कार आहे. हा तर खरंच खूप मोठा बदल आहे. म्हणजे बाहेरील जगात वस्तूंची अदलाबदल करण्याऐवजी व्यक्तीच्या आतमध्ये त्याच्या दृष्टिकोनात क्रांती घडवून आणणं. बरोबर. एका ओवीत म्हटलं आहे, अल्पज्ञ जीवा विश्वाकार करणे. एका छोट्या जीवाला विश्व एवढं मोठं करणं, या चमत्कारापुढे आकाशालाही ठेंगणे व्हावे लागेल असं ग्रंथ म्हणतो. यापेक्षा मोठा चमत्कार असूच शकत नाही. आणि दुसरा चमत्कार म्हणजे त्यांचा स्वतःचा स्वभाव. तो कसा? त्यांचा सरळ, प्रेमळ आणि निस्वार्थ स्वभाव. इतरांमध्ये स्वतःला पाहण्याची वृत्ती, ज्याला ओवीत अन्य ही मीच म्हटलं आहे. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या रूपात मीच आहे ही भावना. अच्छा. ते जगाच्या कल्याणासाठी अहोरात्र कष्ट घेतात. जगाचा तोल आपल्या ज्ञानाने सावरतात. पण मी करतो हा अहंकार त्यांच्या मनात कधीच नसतो. हा निस्वार्थ भाव, ही स्थिती प्रज्ञता, हाच खरा चमत्कार आहे. हवेतून खडीसाखर काढणं नाही. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की ग्रंथ आपल्याला केवळ काय चुकीचं आहे हे सांगत नाही, तर काय बरोबर आहे हेही दाखवतो. आणि अध्यायाचा शेवट केवळ या तात्विक चर्चेवर थांबत नाही, तो थेट लोकांना एक व्यावहारिक संदेश देतो. हो, आणि तो संदेश म्हणजे एक प्रकारचं थेट आवाहन आहे. लोकांच्या संतांकडून असलेल्या भौतिक अपेक्षांवर ग्रंथ सडेतोड टीका करतो. लोक संतांकडे काय मागतात याची एक यादीच दिलीये. हो का? हो, कोणी म्हणतं मला नोकरी लावून द्या, कोणी म्हणतं माझी मुलगी मोठी झालीये तिचं लग्न जुळवून द्या, तर कोणी सट्ट्याचा नंबर विचारतो. म्हणजे अगदी व्यावहारिक रोजच्या जगण्यातील मागण्या. तुरुंगातून चोराला सोडवा अशीही एक मागणी त्यात आहे. हे ऐकल्यावर मला आठवतं की अनेकदा आपणही नकळतपणे असाच विचार करतो. परीक्षेच्या आधी देवाकडे चांगल्या मार्कांची मागणी करतो, पण वर्षभर अभ्यास करायची जबाबदारी विसरतो. हा तोच कर्महीनतेचा प्रकार आहे, नाही का? अगदी तोच. लोकांच्या मनात एक विचित्र तर्क असतो, जो एका ओवीत मांडलाय. ते म्हणतात, कर्तव्य करितांग सर्व होते, मग संतदर्शन काय करावे तेंग. संताने कर्महीनासी द्यावे आयते आणून या. म्हणजे जर आम्हालाच सगळं करायचं असेल तर संतांकडे येऊन काय फायदा. त्यांनी आम्हाला काहीही न करता सगळं आयतं आणून द्यायला हवं. हां, तर जबाबदारी झटकावण्याचा प्रकार झाला. नेमके तेच. हा कर्महीनतेचा विचार समाजासाठी अत्यंत घातक आहे. म्हणून शेवटचा संदेश हाच आहे की ही निष्क्रिय वृत्ती सोडा, चमत्कारांच्या मागे धावणं सोडा. सर्व संत ग्रंथांचा सार एकाच ओवीत दिला आहे. आपुला आपण उद्धार करावा, संत देवांचा सहारा घ्यावा. सहारा घ्यावा, पण त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नये. बरोबर. सहारा म्हणजे मार्गदर्शनाचा. त्यांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्यासाठी त्यांची मदत घ्यावी. पण चालायचं तर आपल्यालाच आहे. म्हणून ग्रंथ आवाहन करतो की लोकांनी खऱ्या संतांना त्यांच्या मार्गदर्शनासाठी ओळखावं, त्यांच्या चमत्कारांसाठी नाही. आणि स्वतःच्या व समाजाच्या कल्याणासाठी कर्तव्याला उभं राहावं. हीच खरी भक्ती आणि हाच खरा संतसंग आहे. ग्रामगीतेमधील हा एक अत्यंत प्रभावी आणि डोळे उघडणारा संदेश आहे, जो दिखावा आणि सार यातला फरक अगदी स्पष्ट करतो. तो सांगतो की चमत्कार बाहेर नाही, तो आपल्या आतमध्ये घडण्याची गरज आहे. हो, आणि हा संदेश संत तुमच्यासाठी काय करू शकतात या विचाराकडून तुम्ही संतांच्या मार्गदर्शनाने काय करू शकता या विचाराकडे नेतो. ही जबाबदारीची भावना आहे, जी व्यक्तीला आणि समाजाला दुर्बळ नाही तर सक्षम बनवते. आणि ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार. ग्रंथ सांगतो की संपूर्ण जगाला आपलं घर मांडणं आणि प्रत्येक जीवात स्वतःला पाहणं हाच खरा चमत्कार आहे. आजच्या काळात जिथे जग अनेकदा विभागलेलं वाटतं, तिथे हा चमत्कार आपल्या आयुष्यात अनुभवण्यासाठी अगदी क्षणभरासाठी का होईना आपण आज कोणती एक छोटी कृती करू शकतो. धन्यवाद मंडळी. तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे आमच्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. त्यासोबतच लाईक आणि शेअरसुद्धा करा. आम्हाला काही सुचवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. त्या सर्व कमेंट्सना आम्ही प्रतिसाद नक्की देऊ. धन्यवाद. जय गुरु.